नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सीडीपीओ एक्झामसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. सीडीपीओचा जो सिलेबस आहे एक सेपरेट असा सिलेबस डिझाइन आहे तो. तर त्याच्यासाठी तुम्ही आपले जे वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटशी रिलेटेड बुक्स आहेत तर ती पुस्तकं तुम्ही वापरू शकता. तिथून तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर होईल. आता याच्यामध्ये जो आपण पार्ट बघत आहोत थेरॉटिकल पार्ट पण आपण बघितलेला आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न देखील आपण पाहत आहोत. तर इथं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती ना महिला आणि बाल विकास गट ब हे एक पुस्तक मिळून जाईल. याच पुस्तकामधून आपण लेक्चर कंडक्ट करत आहोत. जेवढ्या काही सीडीपीओच्या पोस्ट आहेत प्रत्येक पोस्टचा जो विशेष अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाल विकास असेल, पोषण आहार विज्ञान असेल किंवा बालकांच्या समस्या आणि गरजा असतील तर हा सगळा भाग तुमचा या पुस्तकातून कव्हर होतो. पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त Amazon, फ्लिपकार्ट वरती पण तुम्हाला मिळेल आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक पण दिलेली आहे. डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुस्तक मागवू शकता. ठीक आहे, ओके. तर आज आपण घेणार आहोत काही एमसीक्यू जे पाठीमागं आपण थेरी घेतली होती त्याच्याशी रिलेटेड आपण एमसीक्यूज घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, मानवी मूल हे जन्मता केवळ जैविक प्राणी असते. दुसरं विधान आहे, मानवी मुलाचे सामाजिक प्राण्यात रूपांतर ही एक दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक चालविलेली प्रक्रिया असते. तिसरं सेंटेन्स आहे, वरील प्रक्रिया म्हणजे बालकाचे सामाजिकीकरण. ओके, तर क्वेश्चन हा विषयाशी संबंधित आहे त्याच्यामुळे आपल्याला अवघड वाटू शकतो. तर पहिलं विधान जर आपण बघितलं ना तर मानवी मूल एक जैविक प्राणी असते. बरोबर आहे, जन्मता केवळ एक जैविक प्राणी असते. ओके, म्हणजे जेव्हा ते मूल जन्मतं तेव्हा त्याच्यामध्ये सामाजिक रूपांतर वगैरे ऑलरेडी असतं का? नसतं. बरोबर, ती एक प्रोसिजर आहे आणि दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक चाललेली प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. तर जेव्हा बाळ जन्मतं किंवा जेव्हा मूल जन्मतं तेव्हा ते एक फक्त जैविक प्राणी असतं. बरोबर आहे. मानवी मुलाचे सामाजिक प्राण्यात रूपांतर ही एक दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक चाललेली प्रक्रिया असते आणि वरील प्रक्रिया म्हणजे बालकाचे सामाजिकीकरण. ओके, म्हणजे इथं जर आपण बघितलं तर तिन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, उत्तर काय येईल आपलं बघा, तिन्ही विधानं बरोबर आहेत. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर ही दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक चालवलेली प्रक्रिया म्हणजेच काय? बालकाचं सामाजिकीकरण. आणि असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात कारण हे विषयाशी संबंधित आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांनी सन 1924 मधील आपल्या घोषणापत्रात बालकांच्या हक्कासंबंधीच्या काही मुद्द्यांचा स्वीकार केला होता. ओके, तर इथं तुम्हाला विचारलेलं आहे कोणत्या घोषणापत्रामध्ये? जिनिव्हा घोषणापत्र, वॉशिंग्टन घोषणापत्र, न्यूयॉर्क का पॅरिस? आता इथे ही जी डेट आहे ना 1924 याच्यावरती पण क्वेश्चन बनतो. लक्षात ठेवा, मानवी हक्काचा जो भाग आहे तो पण तुम्हाला इथून विचारला जाऊ शकतो. तर इथं जर आपण बघितलं, जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉरची समाप्ती झाली त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी काय केलं होतं, 1924 मध्ये जे आपलं जिनिव्हा घोषणापत्र आहे, बरोबर, जिनिव्हा घोषणापत्र, तर या जिनिव्हा घोषणापत्रामध्ये जे 1924 ला त्यांनी घोषित केलेलं होतं तर इथं त्यांनी बालकांच्या हक्कासंबंधीच्या मुद्द्यांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला 2 पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, घोषणापत्राचं नाव आणि त्याची डेट. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या तत्वांचा जिनिव्हा घोषणापत्रात निर्देश करण्यात आला होता? 3 नंबरचा क्वेश्चन बघा. आता जिनिव्हा घोषणापत्र कधी आलं होतं? 1924 ला. पण विचारलंय काय तुम्हाला इथं, कोणत्या तत्वांचा जिनिव्हा घोषणापत्रामध्ये निर्देश करण्यात आला होता? ओके, पहिलं विधान आहे, बालकांना पुरेसं अन्न आणि योग्य औषधोपचार मिळावयास हवा. सेकंड आहे, बालकाला त्याच्या भौतिक आणि आध्यात्मिक विकासास पुरेशी साधने दिली गेली पाहिजेत. थर्ड आहे, अडचणीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये सर्वप्रथम बालकास मदत मिळावयास हवी. आणि चौथं आहे, गुन्हेगार मुलांचा
समाजाकडून स्वीकार व्हायला हवा? 3 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं आपल्याला जिनिव्हा घोषणापत्रामध्ये जी तत्व आहेत ती अंदाजे आपण सांगू शकतो का? अजिबात नाही. लक्षात घ्या, जी तत्व तिथं मेन्शन केलेली आहेत ना, तर ती तत्व आपल्याला इथं माहीतच असायला पाहिजे. तर याच्यामध्ये बालकांना पुरेसं अन्न आणि योग्य औषधोपचार मिळायला पाहिजे. त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक विकासाला पुरेशी साधनं दिली गेली पाहिजे. अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात बालकाला मदत मिळायला पाहिजे आणि गुन्हेगार मुलांचा समाजाकडून स्वीकार व्हायला पाहिजे. तर ही जी तत्व होती ना, ही तत्व आपल्याला जिनिव्हा घोषणापत्रामध्ये दिलेली दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. 3 नंबरचा क्वेश्चन. सॉरी, आपण इथं 3 नंबरचा क्वेश्चन बघितलाय. 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया. मुलांच्या हक्कासंबंधीचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वीकृत केला? हे हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. हे बदलणार नाहीये, कारण जिनिव्हा घोषणापत्र असेल किंवा मुलांच्या हक्कासंबंधीचा जाहीरनामा असेल, कारण संयुक्त राष्ट्राची जी भूमिका आहे ना ती खूप महत्वाची आहे, बरोबर. तर ते तुम्हाला विचारलं जातं. तर कोणत्या वर्षी स्वीकृत केला? 1945, 1949, 1955, 1959. उत्तर काय येईल बघा? उत्तर आहे 1959. हे मी तुम्हाला थेरीच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे की मुलांच्या हक्कासंबंधीचा जो जाहीरनामा आहे ना, तो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1959 ला स्वीकृत केला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा. संयुक्त राष्ट्रांनी स्वीकृत केलेल्या मुलांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा समावेश होत नाही? ठीक आहे, जसं घोषणापत्रामधली तत्व आपण बघितली, तसंच इथं जो मुलांच्या हक्कासंबंधीचा जाहीरनामा होता ना, तर त्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश नाही हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. पहिला आहे, प्रत्येक मूल त्याच्या जन्मापासून नाव आणि राष्ट्रीयत्व प्राप्त होण्यास पात्र मानलं गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. याच्यामध्ये काय अवघड आहे का? नाही. प्रत्येक मुलास सामाजिक सुरक्षिततेचे लाभ मिळाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संरक्षण आणि मदत यांचा लाभ सर्वप्रथम बालकास दिला गेला पाहिजे. बालकास योग्य प्रकारे शारीरिक आणि लष्करी शिक्षण द्या. लष्करी शिक्षण कंपल्सरी का? नाही. त्याच्यामुळं चौथा जो मुद्दा आहे ना, तो चौथा मुद्दा इथं नाही. संयुक्त राष्ट्रांनी स्वीकृत केलेले जे हक्काचा जाहीरनामा आहे, या जाहीरनाम्यामध्ये लष्करी शिक्षणाचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. सो इथं तुम्हाला जे नाही ते पण लक्षात ठेवायचं आहे आणि ज्या मुद्द्यांचा समावेश केलाय ते पण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, संयुक्त राष्ट्रांनी स्वीकृत केलेल्या मुलांच्या हक्काच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे? बघा, प्रत्येक बालकास त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेम मिळणं आणि त्याला समजून घेतलं जाणं अगत्याचं आहे. हे तुम्ही गेस करू शकता बरं का. बरोबर आहे, कारण हे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. दुर्लक्ष, क्रूरता, शोषण यांपासून प्रत्येक बालकाचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे. सगळ्या प्रकारच्या भेदभावापासून बालकाचं संरक्षण होणं गरजेचं आहे. हेही बरोबर आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या अपंग बालकास विशेष वागणूक दिली जावी आणि त्याची विशेष काळजी घेतली जावी. चारही पॉइंट आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला इथं अंदाजे पण तुम्ही उत्तर देऊ शकता. तर उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4 या सगळ्या मुद्द्यांचा समावेश आपल्याला इथं मुलाच्या हक्काच्या जाहीरनाम्यात केलेला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाकरिता देशातील अनेक राज्यांनी राज्यस्तरावर बाल हक्क आयोगाची स्थापना केली आहे. ओके, इतर कोणत्याही राज्यापेक्षा अगोदर बाल हक्क आयोगाची स्थापना करण्याचा मान कोणत्या राज्यात जातो असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, काय येईल उत्तर बघा. 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारलाय की पहिला ऑप्शन आहे हरियाणा, दुसरा आहे तामिळनाडू, तिसरा आहे केरळ आणि चौथा आहे महाराष्ट्र. तर आपला जो महाराष्ट्र आहे ना, आपल्या महाराष्ट्रानेच इतर कोणत्याही राज्यापेक्षा अगोदर बाल हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे.
आणि बाल हक्क आयोग म्हणजे काय, याची स्थापना कधी झाली, बाल हक्क आयोगाची रचना कशी असते, किंवा बाल हक्क आयोगाची कार्य काय आहेत, हे सगळं इथं मी तुम्हाला पाठीमागचं जे आपलं थेरीचं सेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये शिकवलंय. आणि आपलं जे पुस्तक आहे आपल्या पब्लिकेशनचं, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, ओके. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीच्या विविध क्षेत्रामध्ये बाल कामगार नेमले जातात ती क्षेत्रे नमूद केली आहेत. या प्रत्येक क्षेत्रातील बाल कामगारांची संख्या लक्षात घेता उतरत्या क्रमाने, इथं तुम्हाला एकच मिनिट थांबा, या क्षेत्रांचा काय करायचंय, क्रम लावायचा. ठीक आहे. अशी कोणती क्षेत्र आहेत की जिथे बाल कामगार खूप जास्त असतात, त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडे कमी असतात, अशा प्रकारे. पहिला आहे इथे शेती, उपहारगृहे आणि दुकाने, कारखाने, बांधकाम आणि सामाजिक सेवा. ठीक आहे. उतरता क्रम, इथे तुम्हाला उतरता क्रम म्हटलाय. तर सगळ्यात जास्त बाल कामगार आपल्याला कुठे दिसतात हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, इथे जर आपण बघितलं तर आपल्याला वाटेल की उपाहारगृह, दुकानं, पण नाही. शेतीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त बाल कामगार दिसून येतात. ठीक आहे, ओके. शेतीमध्ये, त्याच्यानंतर कारखान्यामध्ये, त्याच्यानंतर उपहारगृह आणि दुकानामध्ये, त्याच्यानंतर सामाजिक सेवा आणि त्याच्यानंतर बांधकाम. कारण का, बांधकामाच्या ठिकाणी बाल कामगारांचा जास्त फायदा होत नाही, लक्षात घ्या. आता हे कायद्याने जरी बंधनकारक असलं तरी सुद्धा बाल कामगार आपल्याला सगळीकडे मिळतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. राज्य स्तरावर विचार करता खालीलपैकी कोणत्या योजनांचा वा कार्यक्रमांचा समावेश एकात्मिक बाल विकास सेवांमध्ये करता येईल. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, राज्य स्तरावर विचार करता खालीलपैकी कोणत्या योजनांचा वा कार्यक्रमांचा समावेश एकात्मिक बाल विकास सेवांमध्ये करता येईल. स्वशक्ती योजना, माहेर योजना, अंगणवाडी केंद्र, विशेष आहार योजना. आपण या सगळ्या योजना घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं, विशेष आहार कार्यक्रम आपण घेतला होता एकात्मिक बाल विकास सेवा, ICDS, बरोबर. याच्यामध्ये अंगणवाडी केंद्र आणि विशेष आहार कार्यक्रम याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. इथं तुम्हाला सेंटरच्या योजना, आपल्या राज्याच्या योजना, भरपूर योजना आहेत, पण महिलांशी रिलेटेड, बालकांशी रिलेटेड आणि पोषणाशी रिलेटेड इतक्या स्कीम आपल्याला काय करायच्या आहेत, इथं फक्त कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये शिक्षणाचा जो हक्क आहे हा बालकांचा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे. वारंवार रिपीट होणारा क्वेश्चन. 86वी घटना दुरुस्ती 2002, 93वी घटना दुरुस्ती 2005, 92वी घटना दुरुस्ती 2003, 94वी घटना दुरुस्ती 2006. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला अशा पद्धतीने पण दिलं जाऊ शकतं 86वी, किंवा असं लिहून देतील. तर ही जी 86वी घटना दुरुस्ती आहे 2002 ची, तर या घटना दुरुस्ती अन्वये शिक्षणाचा जो हक्क आहे तो बालकांचा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे. ठीक आहे, ओके. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं 11 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलाय. सन 2001 पासून महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचे धोरण राबवलं जात आहे. बरोबर आहे का बघा. 2001 पासून महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची योजना राबवण्यास सुरुवात झाली तेव्हा पतंगराव कदम महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते. दोन्ही विधानं बरोबर आहेत, फक्त दुसरं विधान बरोबर आहे, फक्त पहिलं विधान बरोबर आहे, दोन्ही विधानं चूक आहेत. तर इथं जर आपण बघितलं, आता इथं तुमचं जनरल नॉलेज चेक केलं जातंय. ठीक आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत ना, त्यांचा टाइम पिरियड माहित पाहिजे. तर इथं फक्त पहिलं विधान बरोबर आहे. 2001 पासून इंग्रजी शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे. आता इथं तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की तेव्हा शिक्षण मंत्री कोण होते. ठीक आहे, शिक्षण मंत्री जे होते ते कोण होते, कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 10+2+3 हा जो शैक्षणिक आकृतीबंध आहे ना,
हा आकृतीबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षापासून अंमलात आला? 1977, 1979, 1981, 1975. तर हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध 1975 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलात आलेला आहे. बदलते आकृतीबंध, नवीन शैक्षणिक धोरण सगळं आपण पुढे घेणार आहोत. पण जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला अगोदर इथं कव्हर करावं लागतं. ठीक आहे. तर 10+2+3 हा जो शैक्षणिक आकृतीबंध आहे हा आकृतीबंध तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सन 1992 मध्ये बाल कामगार प्रथेस प्रतिबंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. कधी? 1992 मध्ये. ठीक आहे. बाल कामगार प्रथा जी आहे ना, या प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होणारा पहिला देश ठरण्याचा मान खालीलपैकी कोणत्या देशाने मिळवला? नॉर्वे, नेदरलँड, भारत आणि ब्राझील. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं आपल्याला विचारलंय की 1992 मध्ये एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. तर याचं उत्तर आहे भारत. तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारा पहिला देश ठरण्याचा मान भारतानं मिळवलेला आहे. ठीक आहे. ओके. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, गालिचे बनविण्याच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानमधील उद्योजक 7 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांना विशेष प्राधान्य देतात. कारण विचारले आपल्याला. या वयोगटातील मुलांचा आहार अतिशय कमी असतो. मुलं आज्ञाधारक असतात. प्रौढ कारागिरांपेक्षा कमी वेतनावर ते काम करतात. ही मुले कामात कुशल आणि तेज असतात. ठीक आहे. ओके. तर उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे इथं आहाराचा काही संबंध येत आहे का? नाही. आज्ञाधारक असतात, कमी वेतनावर काम करतात आणि तेज असतात. बरोबर. 7 ते 10. म्हणून इथे काय केलं जातं? अशा प्रकारच्या बालकांना किंवा या गटातील मुलांना विशेष प्राधान्य दिलं जातं. पाकिस्तानचे गालिचे प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. मध्यान्ह भोजन योजना आपण घेतलेली आहे. तर मध्यान्ह भोजन योजना कधीपासून चालू झाली हा क्वेश्चन बऱ्याच वेळा CDPO ला विचारलेला आहे. 15 ऑगस्ट 1995 पासून देशात आणि राज्यात राबवली जात आहे. ही योजना राबविण्यामागील मुख्य उद्देश कोणता? पहिला ऑप्शन आहे बालकांच्या कुपोषणाला प्रतिबंध. दुसरा ऑप्शन आहे मुलांच्या आहारावरील पालकांचा खर्च कमी करणे. तिसरा आहे बालमजुरी प्रथेस प्रतिबंध. चौथा आहे यापेक्षा वेगळे उत्तर. तर इथं मध्यान्ह भोजन, आता शाळा गळती वगैरे कमी करणं हे पण त्याचं टार्गेट आहे. पण मुख्य उद्देश कोणता आहे? मुख्य आहे की बालकांचं जे कुपोषण आहे ना ते कुपोषण कमी करणे. ठीक आहे. मध्यान्ह भोजन योजनेबद्दल उद्दिष्ट, योजनेची सुरुवात आणि योजनेची जी अचिव्हमेंट आहे ती तुम्ही इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा 16 नंबरचा. इथं तुम्हाला युनिसेफ बालनिधी स्थापना विचारलेली आहे. असे क्वेश्चन IMP करून ठेवा. अंदाजे उत्तर आपण देऊ शकत नाही. तर बालनिधीची जी स्थापना आहे 1946 ला आपल्याला इथं झालेली दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संयुक्त राष्ट्रांच्या बालनिधीवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? संयुक्त राष्ट्रांची सामाजिक आर्थिक समिती, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना, संयुक्त राष्ट्रांची विश्वस्त समिती आणि संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. बालनिधीवरती म्हटलंय. तर बालनिधीवरती जर आपण बघितलं तर जी सामाजिक आणि आर्थिक समिती, आता निधीचा विषय म्हटल्यानंतर आर्थिक समितीच असणार आहे. तर उत्तर काय आलं आपलं? पहिला ऑप्शन. संयुक्त राष्ट्रांची जी रचना आहे ना त्यांच्या समित्या वगैरे, आमसभा वगैरे याच्याबद्दल पण एखादा क्वेश्चन बनू शकतो. पुस्तकामध्ये दिलेला आहे, तुम्ही वाचून घ्या. खालीलपैकी कोणता एक संयुक्त राष्ट्रांच्या बालनिधीची स्थापना करण्यामागील मूळ उद्देश होता? 18 नंबरचा क्वेश्चन बघा. तर बालनिधी का स्थापन केला गेला? आपत्तीग्रस्त बालकांना मदत करणं. पण कसला? विकसित देशातील. हे येईल का उत्तर? विकसित देशातल्या मुलांना काय गरज आहे? गरज नाहीये. बरोबर. बालकांच्या आरोग्यविषयक कार्यक्रमांना आर्थिक सहाय्य, विकसित विकसनशील दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांना सहाय्य, परकीय आक्रमणाला बळी पडलेल्या देशातील बालकांना सहाय्य. ठीक आहे. उत्तर काय आहे? ड ऑप्शन.
विकसित आणि विकसनशील देशातील मुलांसाठी विशेष नाही इथं, तर जे परकीय आक्रमण होतात तिथल्या देशामधली जी बालकं आहेत बळी पडलेली, त्यांना सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानं काय केलेलं आहे, बाल निधीची स्थापना इथं केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते वर्ष संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केले गेले? 1979, 1980, 1981, 1982. 19 नंबरचा क्वेश्चन काय आहे उत्तर बघा. उत्तर आहे 1979. ओके, तर इथं 1979 हे जे वर्ष आहे ना, तर इथं आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केलेले आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1989 मध्ये बालकांच्या हक्कासंबंधीच्या कराराचा स्वीकार केला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता करार स्वीकारलेली डेट वेगळी असते आणि ज्या वर्षापासून करार सुरू झाला, अंमलबजावणीची तारीख आपल्याला इथं विचारली. 1989, 1990, 1991, 1992. उत्तर काय आलं आपलं? 1990. ठीक आहे. ओके, तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1989 मध्ये स्वीकार केला आणि 1990 मध्ये या कराराची अंमलबजावणी जी आहे ना, ती आपल्याला झालेली दिसून येते. 21 नंबरचा क्वेश्चन बघा, बालकांच्या हक्कासंबंधीच्या करारातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुलांच्या हक्कासंबंधीच्या समितीची स्थापना. सगळे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात ठेवा. कोणत्या वर्षी झाली, म्हणजे इथं तुम्हाला मुलांच्या हक्कासंबंधीची जी समिती आहे ना, त्या समितीची स्थापना विचारली. 1988, 89, 90 आणि 91. तर याचं उत्तर काय आहे? 1991. डेट आहे त्याच्यामुळे इथं काही संकल्पना नाहीत आपल्याला समजून घ्यायला. तर 1991 ला जसं तुम्हाला कराराची अंमलबजावणी, कराराचा स्वीकार, म्हणजे 3 क्वेश्चन रॅन्डमली येऊ शकतात. 1990, 89, 90 ला काय झालं? अंमलबजावणी चालू झाली आणि 91 ला समितीची स्थापना झाली. ठीक आहे, तर हे तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित समजून घेऊन लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 22 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलाय. विकसनशील देशातील म्हणजे आपल्या भारतासारखे देश, आपल्या भारतासारख्या देशातील बालकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. बरोबर आहे. तुम्ही आता हंगर इंडेक्स आलेला बघितला असेल. अनेक बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत बाबींपासून वंचित राहावे लागते. बरोबर आहे. भारतात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या लक्षणीय आहे आणि भारतातील बाल मृत्यूदर जगातील कोणत्याही अविकसित देशापेक्षा अधिक आहे. तर इथं जर आपण बघितलं बाल मृत्यूदर, तर आपल्याकडं इतर पण देश आहेत बघा, तिथं बाल मृत्यूदर खूप जास्त आहे, पण आपल्याकडे कमी आहे. फक्त विधान 1, 2 आणि 3 बरोबर आहे. ठीक आहे. ओके, तर कुपोषण मात्र आहे, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची इथं वंचितता आहे आणि गंभीर समस्यांना तोंड पण द्यावं लागत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या देशात बालमृत्यूचं प्रमाण मोठं असण्याचं महत्वाचं कारण काय? बालकांचं कुपोषण. देशाच्या आदिवासी विभागात आणि दुर्गम प्रदेशात कुपोषित बालकांचं प्रमाण खूप जास्त आहे. 0 ते 5 वयोगट बालमृत्यूचं प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक आहे. असं काही नाहीये बघा, बालमृत्यूशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारेल. मुली आणि मुलं दोन्हींमध्ये तुम्हाला बालमृत्यूचं प्रमाण दिसेल जास्त, कारण कुपोषण दोन्हींमध्ये होतं. बाकी पहिली जी 2 विधानं आहेत की आपल्या देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण मोठं असण्याचं कारण काय आहे? कुपोषण. त्यांना पुरेसं पोषण मिळत नाहीये आणि स्पेशली जे आदिवासी विभाग आहेत, दुर्गम प्रदेश आहेत, इथं तुम्हाला कुपोषित बालकं जी आहेत ना, तर या कुपोषित बालकांचं प्रमाण जास्त दिसेल. 0 ते 5 वर्ष वयोगट जो आहे ना, इथं मुली आणि मुलं दोन्ही आहे, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? फक्त ड. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव ही आपल्या देशातील बालमृत्यूचे प्रमाण मोठे असण्यामागील कारणे होत. आपल्या देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे केले जाणारे दुर्लक्ष सुद्धा बालमृत्यूला कारणीभूत ठरते, कारण बालक त्याच्या आईवर डिपेंड असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे सुद्धा एक रिझन आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, आरोग्यविषयक सुविधा अभाव ही कारणं जरी दिसत असली तरी पुरुषप्रधान व्यवस्था, स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं, याच्यामुळं एक बालक त्याच्या आईवर अवलंबून असतं. जर त्याची माताच सदृढ नसेल तर ते बालक कसं सदृढ राहील, बरोबर. तर इथं दोन्ही विधानं कशी आहेत, पूर्णतः बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. अंधश्रद्धा आणि भोळ्या समजुती या बाबीही आपल्या देशातील बालमृत्यूचं प्रमाण मोठं असण्यास कारणीभूत आहेत. आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याबरोबरच शिक्षण प्रसार हाही बालमृत्यू रोखण्याचा एक मार्ग आहे. फक्त विधान 1 बरोबर आहे. विधान 1 बरोबर, तर विधान 2 अंशतः बरोबर. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. 1 आणि 2 दोन्ही अंशतः बरोबर. आता इथं अंधश्रद्धा, भोळ्या समजुती हे तर तुम्ही सांगू शकता बालमृत्यूच्या प्रमाणापाठीमागं, बरोबर. सोबतच आरोग्य सुविधा सुद्धा आहेत, त्याच्यामुळे 1 आणि 2 दोन्ही आहेत. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती म्हणजे नरबळी वगैरे दिले जातात, तर अशी प्रथा अजूनही आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कुपोषणाच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? पहिलं विधान बघा. पहिलं विधान आहे दारिद्र्य हे जसे कुपोषणाचे एक कारण आहे, तसेच मातेच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष हे पण कुपोषणाचं कारण आहे. आत्ताच आपण बघितलं की नाही, बरोबर आहे. एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत गरोदर महिलांना, स्तनपान करणाऱ्या महिलांना 18 ते 20 ग्रॅम प्रोटीनची मात्रा दिली जाते नाही. इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की किती दिलं जातं, बरोबर. प्रोटीनची मात्रा इथं चुकलेली आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बालकांची प्रोटीनची मात्रा आपण बघितली होती, स्तनदा मातांची बघितलेली होती, त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 14 वर्ष वयाखालील कामगारास बाल कामगार म्हणता येईल. बाल कामगारास प्रौढ व्यक्तीपेक्षा कमी वेतनात राबवून घेता येते, बरोबर आहे का? बरोबर आहे ना. 14 वर्षाच्या खाली जर एखादा बालक काम करत असेल तर त्याला तुम्ही बाल कामगार म्हणू शकता. बाल कामगारास नोकरीवर ठेवणे स्वार्थी मालक वर्गास फायद्याचा आहे, बरोबर आहे. आणि आपल्या भारतामध्ये असा मालक वर्ग खूप मोठा आहे, असं काही नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही. बाकी वरचे 3 विधान जे आहेत ते बरोबर आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सगळ्या बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण इंडियन पॉलिटीमध्ये आपण वाचतो, तर ही तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या आर्टिकल मध्ये केलेली आहे असं तुम्हाला विचारले. कलम 51 कर्तव्य आहेत ही, बरोबर. आर्टिकल 21A मध्ये तुम्हाला ही जी शिक्षणाची तरतूद आहे ही दिसून येते. याला IMP करा. 6 ते 14 वयोगट लक्षात ठेवा, IMP इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं आपला, बालकांचं वय 6 वर्षाचं होई तोपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राज्य प्रयत्न करेल, अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? 32 नंबरचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मधला आर्टिकल विचारले. पहिला ऑप्शन आहे कलम 21, दुसरा आहे कलम 21A, तिसरा आहे कलम 45, चौथा आहे कलम 51. डायरेक्ट आर्टिकल विचारले, त्याच्यामुळे असे क्वेश्चन जे असतात ना ते इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होत नाहीत. तर आपल्याला माहित पाहिजे की 6 वर्षाचं होई तोपर्यंत त्यांचं संगोपन आणि त्यांच्या शिक्षणासाठी राज्य. आता राज्य ही संज्ञा याच्यामध्ये खूप साऱ्या घटकांचा समावेश होतो, लक्षात घ्या. तर इथं आहे आर्टिकल 45. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कलम 45 मध्ये ही तरतूद केलेली आहे. आर्टिकल 21 पोट कलम ए वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, पाठीमागा आपण क्वेश्चन घेतलेला पण आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेतील कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उपकलम K नुसार राज्याने किती वर्ष वयोगटातील बालकांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांवर किंवा पालकांवर टाकलेली आहे? पहिला ऑप्शन आहे 0 ते 6, दुसरा आहे 6 ते 14, तिसरा आहे 0 ते 14 आणि 3 ते 14. सोपा क्वेश्चन आहे. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, आपल्याला माहिती की जो 6 ते 14 वयोगट आहे त्या वयोगटात शाळेत पाठवायची जबाबदारी आहे. पण जर प्रायव्हेट शाळा वगैरे तुम्ही बघितल्या तर तिथं 2 वर्षापासूनच प्ले ग्रुपला मुलांना काय केलं जातं, टाकलं जातं. ठीक आहे. पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलेलं आहे
ज्या तुमच्या प्रायव्हेट शाळा सोडून इतर शाळांमध्ये 6 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मुलांना टाकू शकता आणि ही पालकांची जबाबदारी आहे. ओके. नेक्स्ट बघा, प्राथमिक शाळांमध्ये काही किमान शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करून एक प्रकारे बाल विकासास सहाय्यभूत होण्याच्या उद्देशाने राज्यात ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडूफळा मोहीम राबवली जात आहे. कायम क्वेश्चन रिपीट होतो बघा, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडूफळा मोहीम. तर कोणत्या शैक्षणिक वर्षापासून असं तुम्हाला इथं म्हटलं आहे. ठीक आहे. प्राथमिक शाळांमध्ये काही शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करून काय केलेलं आहे इथं, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड कधीपासून विचारले तुम्हाला, 87, 88, 88, 89, 89, 90 का 90, 91. फार जवळजवळचे ऑप्शन दिले जातात. आपल्याला फिक्स माहीतच पाहिजे की हे जे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे किंवा खडूफळा मोहीम आहे ही कधीपासून राबवली जाते. तर इथं जर आपण बघितलं तर ही जी मोहीम आहे ही 88, 89 पासून राबवली जाते. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे महाराष्ट्रात मुलींना इयत्ता 12वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुलीचे पालक किमान किती वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारले की किती वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. 11 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष का 17 वर्ष. तर इथे जर आपण बघितलं तर 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी असणं गरजेचं आहे, तरच मुलींना इयत्ता 12वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना इथं तुम्हाला तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे, जर तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षापासून राहत असाल तर. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलींच्या शैक्षणिक गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यामध्ये मुलींना उपस्थिती भत्ता देण्याची योजना राबवली जाते. जसं आपण मध्यान्ह भोजन योजना बघितली, पोषणासोबतच गळतीचं प्रमाण कमी करणं हाही त्याचा उद्देश होता. तसंच इथं मुलींना पण उपस्थिती भत्ता देण्याची योजना राबवली जाते आणि ही योजना राबवण्यास राज्यामध्ये कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली असं तुम्हाला विचारलंय. 1990, 91, 92, 94. 36 नंबरचा क्वेश्चन. जर आपण इथं बघितलं तर 1992 पासून. ओके, 1992 पासून काय केलं जातं, ही जी योजना आहे ना ही योजना राबवायला सुरुवात केली जाते. ठीक आहे. ओके, 1992 पासून. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलींच्या किमान गरजा भागवण्यासाठी दरमहा 30 रुपये देऊन दत्तक घेतले जाते. कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, या योजनेबद्दल तुम्हाला विचारलंय की दर महिन्यात 30 रुपये देऊन दत्तक घेतलं जातं. तर कितव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलींना याचा फायदा होतो, 5वी, 6वी, 8वी का 10वी. तर ज्या मुली 8व्या इयत्तेत शिकतात की नाही तर त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. लक्षात ठेवा, कितव्या इयत्तेमध्ये, 8व्या इयत्तेमध्ये. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम देशातील ग्रामीण तसेच नागरी भागात पण राबवला जातो. आपण बघितलंय आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. मग हा कार्यक्रम देशामध्ये राज्यात केव्हापासून राबविला जात आहे. आपल्याला डेट विचारली आणि हेच क्वेश्चन कायम रिपीट होतात. लक्षात घ्या, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, हे मी तुम्हाला वारंवार सांगते. फिक्स कंटेंट आहे, फिक्स सिलेबस आहे. तर 43 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारलेला आहे. 1969 पहिला ऑप्शन, दुसरा 1975, तिसरा 1979, चौथा 1985. 43 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे 1975. ओके, 1975. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन आहे 30 एप्रिल 2011 पासून राज्यामध्ये कार्यान्वित केलेली राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण म्हणजे सबला योजना जी आहे ना, ही योजना म्हणजे डेट लक्षात ठेवा बरं का, 30 एप्रिल 2011 पासून म्हटलंय. पूर्वाश्रमीच्या किशोरी शक्ती योजनेचे अधिक व्यापक स्वरूप, पूर्वेच्या किशोरवयीन मुलींसाठी पूरक आहार कार्यक्रमाचे नवे आणि व्यापक स्वरूप, वरील दोन्ही योजनांचे एकत्रित स्वरूप, नव्याने सुरू केलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना. ठीक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर इथं आपल्याला विचारलेला आहे 44 नंबरचा क्वेश्चन. तर इथं काय केलेलं आहे बघा, जी पूर्वीची किशोरी शक्ती योजना होती आणि
पूरक आहार कार्यक्रमाचं नवं व्यापक स्वरूप. तर या दोन्ही योजनांचं एकत्रित स्वरूप म्हणजे सबला योजना. ठीक आहे. तर या मर्ज झालेल्या योजना, नाव बदललेल्या योजना, त्यांच्या चालू झालेल्या तारखा याच्यावरती आयोगाचे कायम क्वेश्चन असतात आणि मुलींच्या ह्या योजना फिक्स आहेत. त्याच्यामध्ये डेट, लाभार्थी गट, योजनांची नावं इतकंच आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. ओके. 45 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते एक राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजनेचं उद्दिष्ट आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्येक योजनेची उद्दिष्ट पण करून ठेवा, ज्या फेमस योजना आहेत मुलींच्या. आता ही जी योजना आहे राजीव गांधी किशोरवयीन मुलींचं सबलीकरण, त्याला शॉर्ट मध्ये सबला योजना म्हटलं जातं. तर इथं वयोगट कोणता आहे? 11 ते 18 वर्ष. मुलींचा पोषण आणि आरोग्यविषयक दर्जा उंचावणे, कौशल्य शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणं, कुटुंब कल्याणासंबंधी समुपदेशन आणि मार्गदर्शन करणं, पुरुषी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडो कराटे. हे नाहीये बरं का, लगेच लक्षात येतं आपल्याला, हे नाहीये. बाकीची उद्दिष्ट आहेत पोषण, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कुटुंब कल्याणासंबंधी समुपदेशन. ठीक आहे. तर हे जुडो कराटे वगैरे सगळीकडेच पॉसिबल नसतं, त्याच्यामुळे हे आपल्याला इथं उद्दिष्ट या योजनेचं दिसत नाही. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती बाब राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजनेशी सुसंगत आहे? सबला योजनेशी संबंधित आहे असं विचारले. सबला या योजनेचे पोषण आणि पोषणेतर असे दोन प्रमुख घटक आहेत. पोषण घटकाअंतर्गत 11 ते 15 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलींना फक्त शिधा दिला जातो. पोषणेतर घटकाअंतर्गत 15 ते 18 वर्ष म्हणजे 11 ते 18 वर्ष आपण बघितलं पाठीमागं, बरोबर. त्याच्यामध्ये दोन वर्गीकरण केलेलं आहे. जे पोषणोत्तर घटक आहेत 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना आरोग्य आणि आहार विषयक शिक्षण, कुटुंब कल्याण मार्गदर्शन इत्यादी सेवा पुरवल्या जातात. आणि जुडो कराटे आपण पाठीमागच बघितलं होतं, प्रशिक्षण देऊन शारीरिक अत्याचारास प्रतिबंध करण्यास किशोरींना सक्षम बनविलं जातं. तुम्हाला सुसंगत विचारलेलं आहे. काय सुसंगत आहे? तर पहिलं विधान बरोबर आहे फक्त. ठीक आहे. ओके. सबला योजनेचे पोषण आणि पोषणेतर असे दोन प्रमुख घटक आहेत. हे तर तुम्ही इलिमिनेट करा. याच्यामध्ये काय केलेलं आहे? शफल केलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 9 ते 14 वर्ष वयोगटातील जी आदिवासी मुले पर्याप्त शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांसाठी अंशकालीन वर्ग चालविले जातात. पहिलं विधान. दुसरं विधान. अंशकालीन वर्गाअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांना 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि अंशकालीन विद्यार्थ्यांना शासन क्रमिक पुस्तके मोफत पुरवते. 38 नंबरचा क्वेश्चन. हे बरोबर आहे. 9 ते 14 वर्ष वयोगट, आदिवासी मुले, बरोबर आहे. ठीक आहे. ओके. वर्ग हे चुकीचं आहे. तिसरं विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. ओके. पहिलं आणि तिसरं 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो, हे चुकीचं आहे. बाकी शासन क्रमिक पुस्तकं पुरवतं, बरोबर आहे. अंशकालीन वर्ग चालवले जातात, त्याच्यामुळं हे जे विधान आहे दुसरं विधान ते चुकीचं आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. गरीब परिस्थितीतील मुलांना शिक्षण घेण्याच्या वयातच शारीरिक श्रमाच्या कामांना जुंपलं जातं. ठीक आहे. अशा बालकामगारांना, पाठीमागे बालकामगारांबद्दल एक क्वेश्चन आपण घेतला होता. अशा बालकामगारांना प्राथमिक शिक्षण घेता येणं शक्य व्हावं या उद्देशाने राबवली जाणारी योजना कोणती? महात्मा फुले शिक्षण हमी योजना, एकलव्य योजना, अहिल्याबाई होळकर योजना, बाल कामगार विकास योजना. कोणती योजना आहे बालकामगारांसाठी प्रायमरी एज्युकेशन साठी? तर ती आहे महात्मा फुले शिक्षण हमी योजना. आपल्याला वाटतं बालकामगार विकास योजना, पण याचं उत्तर काय आहे? महात्मा फुले शिक्षण हमी योजना. सीडीपीओ मध्ये जो सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या स्कीम विचारल्या जातात तर स्कीम फिक्स आहे. पुस्तकामध्ये जेवढ्या स्कीम दिल्यात तेवढ्याच तुम्ही करा, त्याच्या बाहेर क्वेश्चन शक्यतो तर जात नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम होय. आपण बघितली इन्फॉर्मेशन, बरोबर. बरोबर आहे.
केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असल्याने त्याची अंमलबजावणीची जबाबदारी कोणावरती असते? सेंटरवरती, बरोबर. अनेक उद्दिष्टांबरोबरच बालरोग आणि बालमृत्यू यांचं प्रमाण कमी करणं एक उद्देश आहे का? नाही. बरोबर. आहे का याचा उद्देश? विचार करा, विचार करून सांगा. बघा, एकात्मिक बाल विकास, आता इथं जबाबदारी पूर्णपणे सेंटरवर आहे का? नाही. हिली एरियामध्ये 25-75 आणि आपल्या हिली एरियामध्ये 90-10 आणि इतर ठिकाणी 75-25 असं प्रमाण आहे, बरोबर. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, तिसरं विधान बरोबर आहे. आपलं उत्तर काय आलं? 1 आणि 3. फक्त सेंटरच सगळी जबाबदारी घेत नसते, राज्य पण घेत असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पूर्ण जबाबदारी सेंटरची नाही, राज्यांची पण जबाबदारी तिथं असते. राज्यांना पण खर्च करावा लागतो. ओके, क्लिअर. बाकी बालरोग आणि बालमृत्यू मी तुम्हाला सांगितलं होतं की सीडीपीओ अंतर्गत जेवढ्या पण योजना येतात, पोषणाच्या योजना असल्या तरी सुद्धा तिथं बाल आरोग्य, माता मृत्यू, बालमृत्यू हे इनडायरेक्ट टार्गेट तिथं ठेवलेले असतात. ठीक आहे, ओके, कमी होण्याचे. राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेसंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेसंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? बघा, श्रमिक महिलांच्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील बाळांना दिवसभर सेवा पुरवली जाते. प्रत्येक पाळणागृहात सुमारे 50 मुलांची काळजी घेतली जाते. तिसरा आहे, मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी परिपूर्ण सेवा पुरवल्या जातात. चौथा आहे, मुलांना शाळापूर्वक अनौपचारिक शिक्षण दिलं जातं. 47 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आहे बघा, इथं जर आपण बघितलं तर 0 ते 6 वर्ष पाळणाघर म्हटलंय ना, दिवसभर सेवा. ठीक आहे, हे चुकीचं आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी सेवा पुरवली जाते. अनौपचारिक शिक्षण, वयोगट कोणता आहे त्यांचा? 0 ते 6. म्हणजे शिक्षण कसं असेल? अनौपचारिक शिक्षण असेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात? राजीव गांधी किशोरवयीन मुलींचं सक्षमीकरण, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. छोटासाच क्वेश्चन आहे पण फॅक्च्युअल आहे. तर जेव्हा आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना पाहिली होती तेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण आणि इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या दोन्ही योजना इथं राबवल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांचा पोषण व आरोग्य यांचा दर्जा उंचावणे हा एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा एक उद्देश होय. मुलांचा योग्य शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडवून आणणं एक उद्देश आहे. पाठीमागे आपण बघितलं होतं, हेही विधान बरोबर आहे. 41 नंबरचा क्वेश्चन. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकार, बरोबर आहे की नाही? अंमलबजावणी म्हटलंय, बरोबर. केंद्र पुरस्कृत योजना जरी असली तरी खर्च केंद्र राज्य दोन्ही मिळून करतात आणि अंमलबजावणी मात्र राज्याकडे असते. सो आपलं उत्तर काय आलं? तिन्ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे. वारंवार आपण हे क्वेश्चन जर रिपीट केले ना तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेवरती कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारू द्या, उत्तर तिथं तुम्हाला येणारच आहे. ठीक आहे, ओके. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाअंतर्गत समाजाच्या दुर्बल घटकातील 6 वर्ष वयाखालील मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना पूरक आहार व वैद्यकीय सेवा दिली जाते. या कार्यक्रमाअंतर्गत 15 ते 44 वर्ष या वयोगटातील स्त्रियांना सकस आहार व माता बाळ संगोपन विषयक शिक्षण दिलं जातं. थर्ड आहे, केवळ राज्यातील ग्रामीण भागात राबविला जाणारा हा कार्यक्रम नागरी भागात राबवणे उद्दिष्टित आहे. आपण सगळं वाचलेलं आहे की हा कार्यक्रम नागरी भागामध्ये पण ऑलरेडी चालूच आहे, बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? एकात्मिक सेवा कार्यक्रमाअंतर्गत समाजाच्या दुर्बल घटकातील किती वर्ष? 6 वर्ष वयाखालील मुले, गर्भवती माता, स्तनदा माता यांना काय केलं जातं?
पूरक आहार, वैद्यकीय सेवा दिली जातात. 15 ते 45 वर्ष वयोगट, सकस आहार दिला जातो. त्याच्यामुळे पहिली 2 विधानं बरोबर आहेत. नागरी भागात ऑलरेडी हा कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे. ओके. चल, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाल संगोपन गृहांची वाढती गरज विचारात घेऊन केंद्र सरकारनं सन 1993-94 मध्ये राष्ट्रीय बाल संगोपन गृह कोशाची स्थापना केली आहे. डेट दिली आहे बघा. डेट तुम्हाला व्यवस्थित चेक करायची आहे. अंगणवाड्यांमध्ये रूपांतर बाल संगोपन गृहात करण्यासाठी या कोशातून मदत दिली जाते. हे मी तुम्हाला सगळं शिकवलं होतं. पहिलं विधान बरोबर आहे. केंद्र सरकारनं 93-94 मध्ये राष्ट्रीय बाल संगोपन कोशाची जी स्थापना इथं केलेली आपल्याला दिसून येते आणि अंगणवाड्यांचं रूपांतर बाल संगोपन गृहात करण्यासाठी मदत केली जाते. म्हणजे उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे. ओके. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. हेच सगळं आपल्याला करायचं आहे. खालीलपैकी कोणता एक राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजनेचा लक्ष्य घटक आहे? राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना जी आहे ना, त्याचा लक्ष्य घटक तुम्हाला इथं विचारलेला आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील समस्याग्रस्त बालके, 0 ते 6 वर्ष वयोगटातील श्रमिक महिलांची, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, अडचणीत सापडलेली 14 वर्ष वयाखालील मुले, गलिच्छ वस्त्यांमधील 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालके. 53 नंबरचा क्वेश्चन बघा. इथे 0 ते 6 तुम्ही घाई करू शकता. ठीक आहे. इथं अ करा, माझ्याकडनं चुकून 37 झाले. पण श्रमिक महिलांची मुलं पाहिजे. तर ठीक आहे, 0 ते 6 बरोबर आहे. पण कुणाची मुलं? ज्या श्रमिक महिला आहेत ना, तर या श्रमिक महिलांची मुलं इथं म्हटलं. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अडचणीत असलेल्या मुलांच्या मदतीसाठी खालीलपैकी कोणती टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली आहे? हेल्पलाईन, रेस्क्यू लाईन, चाइल्ड लाईन, रिलीफ लाईन. 54 नंबरचा क्वेश्चन. चाइल्ड लाईन सेवेबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. पाठीमागचे थेरीचे सेशन तुम्ही बघून घ्या. वय वर्ष 4 ते 15 या वयोगटातील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांसाठी कधीपासून 1996 पासून कोणता पुरस्कार दिला जातो? हा क्वेश्चन तुम्हाला विचारला. राजीव गांधी बाल शिरीष, राष्ट्रीय बाल पुरस्कार, एकलव्य पुरस्कार. वय वर्ष पण लक्षात ठेवा, डेट पण लक्षात ठेवा आणि नाव पण लक्षात ठेवा. राष्ट्रीय बाल पुरस्कार. ठीक आहे. उत्तर काय आहे? राष्ट्रीय बाल पुरस्कार. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बाल कल्याणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बाल कल्याणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जातात? 1977, 1959, 1987, 1989. 61 नंबरचा क्वेश्चन. बाल कल्याणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था म्हटले, बालक नाही म्हटलं, तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार 1979 पासून दिले जातात. लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा की कधीपासून हे पुरस्कार चालू झालेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे. विशेष आहार कार्यक्रमासंदर्भात केलेली खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अर्भके व 6 वर्ष वयापर्यंतची बालके यांना योग्य आहार देणं, त्यांचं कुपोषण रोखणं आणि योग्य आहार देऊन बाल मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे विशेष आहार योजनेचं एक उद्दिष्ट आहे. गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांना योग्य तो पोषक आहार देऊन त्यांचं कुपोषण दूर करणं, बाल मृत्यू प्रमाण कमी करणं हाही एक उद्देश आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कॉमन उद्देश कोणते असतात आणि काय विचारलं जातं. त्याच्यामुळे हे बरोबर आहे, हेही बरोबर आहे. केवळ शहरी भागात राबवला जात असल्याने या कार्यक्रमाचं वर्णन नागरी झोपडपट्ट्यांकरता विशेष कार्यक्रम किंवा नागरी भागाकरता पूरक पोषण आहार योजना शिकवलं होतं मी हे तुम्हाला. असंही केलं जातं. तर 1, 2, 3 बरोबर आहे. आता चौथं का चुकलंय बघा. 535 शहरांमध्ये हे चुकीचं आहे. ठीक आहे. ओके, हे चुकीचं आहे. लक्षात घ्या. उत्तर काय आहे आपलं? 1, 2 आणि 3. बाकी 1, 2, 3 मध्ये जेवढं काय दिलंय तेवढं सगळं तुम्ही लक्षात ठेवा.
अर्भके, 6 वर्ष, आहार, कुपोषण, बालमृत्यू, काय काय पॉइंट दिलेत ते बघून घ्या. विशेष आहार कार्यक्रम राज्यात 70-71 पासून राबवला जात आहे. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे. सुरुवातीला केंद्र पुरस्कृत होता. 74 पासून राज्य योजनेचा भाग म्हणून राबवला जातोय. 1,00,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामधील गलिच्छ लोकवस्त्यांमध्ये राबविला जातोय. बरोबर आहे का बघा? 50 नंबरचा क्वेश्चन. बरोबर आहे. 1, 2 आणि 3 सगळंच बरोबर आहे. ठीक आहे. ओके. तर हे 70, 71 आणि 1974 त्या ज्या डेट दिलेत ना, या डेट मध्ये कन्फ्यूज होऊ नका. हा कार्यक्रम पहिल्यांदा केंद्र पुरस्कृत होता, पुन्हा 74 पासून राज्य योजनेचा एक भाग म्हणून काय झाले राबविला जात असलेला आपल्याला दिसून येतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्र शासनाने दुर्बल घटकातील कष्टकरी महिलांच्या 5 वर्ष वयापर्यंतच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी बाल संगोपन गृह सुरू करण्याची योजना अंमलात आणली केव्हापासून? 51 नंबरचा क्वेश्चन. ओके. 71, 75, 81, 85, 1975. ठीक आहे. ओके. 1975. शौर्य प्रदर्शित करणाऱ्या अथवा साहसी कृती वा कामगिरी करणाऱ्या बालकांना 1957 पासून राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. पाठीमागे आपण क्वेश्चन बघितला. मग हा जो पुरस्कार आहे ना, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणाकडून दिले जातात असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. भारत सरकार आणि युनिसेफ, इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर, युनिसेफ आणि बालवीर संघटना, बालकांसाठीचा राष्ट्रीय आयोग, इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर. ठीक आहे. उत्तर काय आहे? इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर. तर इथं हा आपला जो पार्ट फर्स्ट होता हा आपला कव्हर होतोय. परीक्षेसाठी वेळ आहे, पुस्तक नक्की घ्या, पुस्तकामधून सिलेबस कव्हर करा. खूप छान असे क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामधून सॉल्व्ह करायला मिळतील, जेणेकरून डेफिनेटली तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क्स घेता येतील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.